इचलकरंजी शहरासाठीच्या राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून यस कन्सल्टन्सी यांच्या नियुक्तीस विरोधी शिवशाहू आघाडीने विरोध दर्शवल्यानंतर सत्तारूढ गटाने हा विषय मतदानाला घेऊन तो 41 विरुद्ध 12 अशा बहुमताने मंजूर करण्यात आला। त्याचबरोबर उद्यानातील प्रवेश निशुल्काचा विषय सत्तारूढ गटाने नामंजूर करताना उर्वरित 17 विषयांशी चर्चा न करता मंजूर करण्यात आले। विषय पत्रिकेवरील 6 व पुरवणी पत्रिकेतील 12 अशा विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेची सभा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती। सभेच्या प्रारंभी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी विषय पत्रिकेत मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय नसल्याचे सांगत सभाच बेकायदेशीर असल्याचा मुद्दा उपस्थित करत इतिवृत्त आणि ठरावात बदल केले जात असल्याचा आरोप केला। सौरूपा बुगड यांनी गावबाग पोलीस ठाणे ते निरामय हॉस्पिटल या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत परखड मत मांडत 1.5 वर्षे झाली तरी काम अपूर्ण असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत। या भागातील रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि शाळांमधील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत असून अपघात तर नित्याची बाब झाल्याचे सांगितले। या संदर्भात जल अभियंता बाजी कांबळे यांनी या भागातच विविध प्रकारची कामे सुरू असल्याचे सांगत तांत्रिक बाबीमुळे विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण दिले। अविनाश कांबळे यांनी उपस्थित केलेल्या रमाई घरकुल आवास योजनेच्या विषयावर चर्चेअंती महापौर उदय धातुंडे यांनी 2 दिवसात आपण स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून निर्णय घेऊ असे सांगितले। त्याचबरोबर सौ अलका स्वामी यांनी यासोबत जयभीमनगर झोपडपट्टीतील प्रलंबित 108 घरकुलांचा प्रश्नही मार्गी लावण्याची मागणी केली होती। महानगरपालिका हद्दीतील शहीद भगतसिंग आणि राणीबाग या ठिकाणी प्रवेश फी व इतर शुल्क आकारणीचा विषय थेट सत्तारूढ सदस्यांनीच नामंजूर केला। त्यावर विरोधकांनी नामंजूर करायचा होता तर विषय का घेतला या प्रश्नावरून काही वेळ गोंधळ उडाला। शहीद भगतसिंग उद्यानाच्या ईशान्य कोपऱ्यात खाऊ गल्ली करण्याच्या विषयावर बोलताना सुशांत कलागते यांनी या ठिकाणी असलेल्या वैरण बाजार हटविण्यात येऊ नये असे सांगत त्याच ठिकाणी दुसरी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। त्यावर बोलताना विठ्ठल चोपडे यांनी खाऊ गल्ली आणि वैरण बाजार हटविण्यात येणार नसल्याचे सांगत खाऊ गल्लीमुळे उपलब्ध सोयीसुविधा दोघांनाही उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले। इचलकरंजी शहरासाठी जुने दाणवाडीतून राधाकृष्ण पाणी पुरवठा योजनेची आखणी करणे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करणे व योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या विषयावर विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी प्रकल्प अहवालास विरोध नसल्याचे सांगत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून यस कन्सल्टन्सी यांच्या नियुक्तीस तीव्र विरोध दर्शविला। यस कन्सल्टन्सी यांच्याच शहरातील भुयारी गटर योजना व मोठे तळे सुशोभीकरण कामे रखडल्याचे सांगत आता पाणी पुरवठा योजनेचे काम त्यांना दिले तर शहराला पाणीच मिळणार नाही, ही योजनाही रखडणार असे सांगितले। चर्चेअंती हा विषय मतदानाला टाकण्याचा निर्णय होऊन त्यामध्ये 12 विरुद्ध 41 अशा बहुमताने सत्तारूढ गटाने हा विषय मंजूर केला।